पक्षाच्या वतीने रावेर तालुक्यामध्ये विविध मागण्यावर रिपब्लिकन पक्षाचा रस्ता रोक आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आहे। तालुकाध्यक्ष विक्की तायडे, नरेंद्र गाडे आणि त्यांचे सर्व सहकारी, तालुक्यातील आमचे सर्व पदाधिकारी, आमच्या सर्व महिला अधिकारी, महिला पदाधिकारी व सहकारी महिला कार्यकर्ता यांच्या वतीने आज विविध मागण्यावर या ठिकाणी आज रस्ता रोक करण्यात आलेला आहे आणि रस्ता रोकला एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि बहुसंख्य लोक या रस्ता रोकमध्ये उपस्थित झालेले आहेत। तरसून अधिकाऱ्यापासून वंचित राहत आहेत, लोकांमध्ये चीड निर्माण झालेली आहे, लोकांना अधिकाऱ्याकडून हक अधिकार मिळत नाही आहे, ज्याच्यामध्ये लोक या ठिकाणी खवळलेले आहेत। लोकांना शासनाने जे नेमलेले शासना अधिकारी नेमलेले आहेत ते अधिकारी या ठिकाणी बंडखोरी करत आहेत। ते अधिकारी या ठिकाणी शासनाने दिलेल्या नियमानुसार काम करत नाही आहे। 4-6 महिने ग्रामसेवक त्या ठिकाणी गावात येत नाही तर कुठे विकास होणार आहे? मिटिंगच होणार नाही तर गावात विकास कुठे होणार आहे? तर या पद्धतीने आम्ही कारवाईची मागणी केलेली आहे। घरकुल योजना ज्या आहेत त्या घरकुल योजना लवकर सर्वांना म्हणजे मंजूर केल्या पाहिजे, त्यांना त्यांचा मोबदला दिला पाहिजे आणि घरकुल योजनेसाठी अशा जिल्ह्यामध्ये अनेक प्रकरण घरकुल योजना मंजूर झालेली आहे, पण शासनाने या ठिकाणी वाळूचा टेंडर केल्यामुळे या ठिकाणी घरकुल योजना काही या ठिकाणी अपूर्ण काम या ठिकाणी पडलेले घरकुल योजनाचे। तर असं देखील शासनाला देखील विनंती करतो की लवकर वाळू तयार सुरू करावी। आमचे जे बेघरांच्या लोकांचे कामं पडलेत त्या लोकांना ते वाळू पुरवण्यात यावी आणि अनेक शहरामध्ये अनेक लोकांचे बांधकाम या ठिकाणी थांबलेले आहेत। तर एकीकडे शासन वाळू जमा करतो, बंद करतो, दुसऱ्याकडे वाळू चोरीने चालते, ज्याच्याकडे पैसा जास्त आहे तो त्या ठिकाणी काम करून घेतो। म्हणून आमची विनंती आहे की या ठिकाणी सर्व घरकुलांसाठी, खाजगी बांधकामासाठी वाळूचे काहीतरी नियोजन सरकारने करावं जेणेकरून त्यांना त्यांचं घर बांधता येईल। आणि या हेतू कक्षामध्ये ज्या काही नोंदणी आहेत त्या नोंदणीचा 11 वाजेचा टाईम 12 वाजेपर्यंत टाईम दिलेला आहे आणि हप्त्यामध्ये एकच दिवस दिलेला आहे। त्याच्यामध्ये जर 100 लोक येत असतील तर त्यातल्या 25 लोकांच्या नोंदणी होतात टायमाच्या अभावावर। म्हणून आमची विनंती आहे की हप्त्यात 2 टाईम दिले पाहिजे आणि तो हप्त्यामध्ये 2 टाईम 12 ते 5, 11 ते 5 असे 2 दिवस दिले पाहिजे जेणेकरून सर्वांना त्याचा मोबदला घेता येईल, लोकांना त्याची नोंदणी करता येईल, लोकांना त्यांच्या सुरळीतपणे कामं करता येईल अशी देखील आमची मागणी आहे। अशा अनेक मागण्या आमच्या या ठिकाणी आहेत। तर या मागण्यांवर पुढे आम्ही महिनाभर वाट पाहणार आहे आणि या महिन्याभराच्या मध्यंतरी जर कामाला आमच्या म्हणण्याप्रमाणे आंदोलनाच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या निवेदनाप्रमाणे जर आमच्या मागण्या पूर्ण झाली तर या ठिकाणी प्रांत अधिकाऱ्यांवर खार्ची आम्ही नेणार आहे, धडक मोर्चा या ठिकाणी नेणार आहोत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय अधिकार आमच्या लोकांना, आमच्या गोरगरिबांना, पीडितांना, शिक्षकांना, बेरोजगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। आम्ही सतत आंदोलन सुरू ठेवू आणि अधिकाऱ्यांना निलंबित होत नाही तोपर्यंत देखील आमचा या ठिकाणी मोर्चा